कालाचौकीच्या अभ्युदयनगरमध्ये गटारामध्ये आग लागलेली आहे। आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही। फायर ब्रिगेड, पोलीस आणि इतर यंत्रणा जी आहे ते तपास करत आहे। मात्र एक बाईक त्या गटाराच्या कडेला उभी होती आणि ही बाईक पूर्णपणे पाहू शकता की जळालेली आहे। मागचा जो भाग आहे, सुदैवाने जी पेट्रोलची टाकी आहे तिथपर्यंत आग गेली नाही, म्हणून कुठलीही जीवितहानी किंवा पुढचा जो अनर्थ आहे तो टळलेला आहे। बाईकचे जे मालक आहेत ते आमच्या सोबत आहेत। दादा, काय नाव तुमचं? तुषार रमेश सावंत। तुषार दादा, काय म्हणाल, काय झालं नेमकं? गॅस आपलं गटारामधून आग लागली। त्या बाजूला माझी बाईक होती एका साईडला, त्यांनी आग घेतल्यावरती गाडी पेटली आणि भाजी घ्यायला आलेलो, भाजी घेतलेली एका साईडला गाडी लावलेली, त्यासाठी किती नुकसान झालेलं काय अंदाज? काय सांगू शकत नाही आता। हे कशामुळे टळलं? कारण स्थानिक लोक आले, वाचवलं त्याने सर्व हे? वाचवलं म्हणून पूर्ण नाही जळली, थोडीशीच जळलेली आहे। ते टाकी फुटली असती तर जीवाने अजून वाढले असते, तर देवाच्या कृपेने तेवढं कमी झालेलं। आता पुढे काय, बाईकचं काय करणार? आता बघू, पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे, बघू आता काय करतात ते लोक। काही आग लागली, आपण घटनास्थळी आलात, काय नेमकी माहिती आहे आणि काय झालं? जेव्हा आग लागली तेव्हा मी घटनास्थळी नव्हते। पहिली गोष्ट, ही माझी मुलं होती, वैभवी होत्या, या माझी नगरसेविका आहेत। पण आता जेव्हा मी फोटो बघितले तेव्हा असं कळलं आग नक्की कशामुळे लागली हे काय आम्हाला कळलेलं नाही आहे अजूनपर्यंत। म्हणजे गॅस लिकेज होता, म्हणजे गॅसची लाईन लिकेज होती की काय, म्हणजे नक्की कारण अजून त्याचा शोध लागलेला नाही। आता ती लोक चेक करतायत, त्यावेळी नक्की कारण समजेल कशामुळे लागली। पण BMCचे जे अधिकारी आहेत ते म्हणतात की गॅसची लाईनच लिकेज होती, त्यामुळे ही आग लागलेली आहे। कन्फर्म नाही आहे, ते आता लोक बघतायत, चेक करतायत। पण ज्यावेळी ते आमच्या कॉलनीमध्ये एक राहतात विचारे म्हणून, ते तिकडे काम करतात, त्यांनी जेव्हा इथे एक कॉक बंद केला तेव्हा ती आग तिथे आटोक्यात आलेली आहे। स्थानिक लोकांच्या सक्रियतेमुळे इथं अनर्थ टळला असं म्हणायचं? हो, नक्कीच। स्थानिक लोकांनी, खूप सगळ्या पक्षाची लोकं आली होती, स्थानिक रहिवासी होते आणि त्यामुळेच इथे मोठा अनर्थ टळलेला आहे। एक गाडी, बाईक पण जळालेली आहे। अभ्युदयनगरमध्ये एका बाईकला आग लागली आणि मागचा जो भाग आहे ना तो पूर्णपणे जळालेला आहे। फक्त सुदैवाने जो पेट्रोल टाकी होती तिथपर्यंत आग पोचली नाही, म्हणून ब्लास्ट झाला नाही आणि अनर्थ टळला। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाची जी चौकशी आहे ते अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस करत आहे। कॅमेरामॅन आसिफसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।